तुम्ही स्वतःला दोरखंडांनी बांधत आहात. तुम्हाला दिसत नाही का की तुम्ही खडकाच्या काठावर उभे आहात आणि तुमच्या सभोवतालचे प्राणघातक विषयाचे साथ चिडल्यास मारतील. दुर्योधन विदुराच्या शब्दांची खिल्ली उडवत राहिला, पण शहाणा काका बोलत राहिले. तुम्ही हा खजिना खाजी देऊन जिंकला आहे, पण तो रक्ताने आणि अश्रूंनी विकत घेतलेला खजिना आहे. तुमचे वडील धृतराष्ट्र स्वतःच्या इच्छेने हरवले आहेत आणि तुम्ही त्याच्या विनाशाच्या मार्गावर चालत आला आहात. विदुराचे शब्द मदमयंतासारखे टपकले, पण दुर्योधन ऐकणार नव्हता. तो त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेने घसा होता आणि त्याला त्याच्या मनाच्या डोळ्यात फक्त विजय दिसला. पण विदुराने दाबले. त्याचा आवाज अधिक तीव्र झाला. दुर्योधन, माझे ऐका. तो म्हणाला, इतरांच्या हृदयाला छेद देणारे कठोर शब्द बोलू नका. वाईट मार्गाने तुमच्या शत्रूंना वश करू नका. लक्षात ठेवा, वेद अशा कृतींचा निषेध करतात आणि ते केवळ नरक आणि दुःखाकडे नेतात. विदुर बोलत असताना त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य उमटले. एक शिकारीचा खूप बकऱ्याच्या घशात छेदत होता. ती प्रतिमा जिवंत होती आणि ती त्यांच्या दरम्यानच्या हवेत जिवंत दिसत होती. पांडवांची संपत्ती घेऊ नका. विदुराने दुर्योधनाला इशारा दिला, त्यांना तुमचे शत्रू बनवू नका, कारण जेव्हा तुम्ही कठोर शब्द बोलता तेव्हा तुम्ही विनाशाची बियाणे पेरता आणि एक दिवस ते फळ देतील. तर राष्ट्राच्या मुलाने विदुराकडे तिरस्कार आणि तिरस्काराच्या मिश्र नजरेने पाहिले. तो त्याच्या काकांचे शब्द ऐकणार नव्हता, कारण त्याला खात्री होती की त्याने फासे आणि चौरसाचा खेळ जिंकला आहे. परंतु विदुराला आधीच चांगले माहीत होते. त्याला क्षितिजावर अंधा गोळा होताना दिसला. वादळासारखे ढग फुटणार होते रे. तो निराश होऊन ओरडला, अनेक कुरु तुमच्या पाठोपाठ या अप्रामाणिक मार्गावर चालत आले आहेत. भोपळही उडतील आणि दगडही तरंगतील. कौरवांच्या राज्याच्या भोवती दालनात धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन दक्षवेधी केंद्रस्थानी बसला होता. त्याचे डोळे अभिमानाने आणि अहंकाराने उजळले होते. सर्वात मोठा पांडव भाऊ युधिष्ठिराविरुद्धच्या फासेच्या खेळातून तो नुकताच विजयी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर उपहासाने त्याने युधिष्ठिरची सुंदर पत्नी द्रौपदीला आणण्याची आज्ञा सूत जातीची दूत प्रतिकामीला दिली. भीतीपोटी थरथर प्रतिकामीन पांडवांच्या निवासस्थानी घाईघाईने गेला. कुत्र्याप्रमाणे सिंहाच्या गुहेत शिरला तो द्रौपदीकडे गेला आणि त्याने दुर्योधनाचा संदेश दिला. युधिष्ठिर, दुर्योधन फाशीच्या नशेत असल्यामुळे मी तुला माझे बक्षीस म्हणून जिंकले आहे. म्हणून आता धृतराष्ट्राच्या निवासस्थानी हे यज्ञसेनी मी तुला घेऊन जातो आणि काही किरकोळ कामात घालतो. द्रौपदीचे डोळे आश्चर्याने आणि रागाने गुंगावले. हे प्रतिकामीन, तू असे का म्हणतोस? तिने विचारले. आपल्या पत्नीला घोकण्याचा खेळ खेळणारा असा कोणता राजकुमार आहे? राजा निश्चितच पाशांच्या नशेत होता, नाहीतर त्याला दारासाठी दुसरी कोणतीही वस्तू सापडली नाही का? प्रतिकामीन थरथर म्हणाला. जेव्हा त्याच्याकडे दारासाठी दुसरे काही नव्हते तेव्हा पांडूचा मुलगा अलाक्षत्रूने तुम्हाला ठोकले. राजाने आधी त्याच्या भावांना, नंतर स्वतःला आणि नंतर तुम्हाला, हे राजकुमारीला ठोकले होते. द्रौपदीचा चेहरा रागाने गडगड झाला. हे सुद्धा वंशाच्या मुलाचा आणि सभेत उपस्थित असलेल्या त्या जुगाऱ्याला विचारा ज्याला त्याने प्रथम गमावले आहे. स्वतः किंवा मला हे सिद्ध करण्यासाठी इथे ये आणि नंतर मला तुझ्याबरोबर घेऊन जा. हे सुद्धा वंशाच्या मुला द्रौपदीच्या शब्दांची पुनरावृत्ती करत संदेशवाहक सभेला परतला. पण दुर्योधनाच्या हेतूंचा उत्साह आणि संकल्प जाणून सर्व कौरव शतपणे बसले. त्यांचे चेहरे खाली पडले. तथापि युधिष्ठिर एका विक्षिप्त माणसासारखा स्थिर राहिला, जो सुच्च्या चौकशीला उत्तर देत नव्हता. त्यानंतर दुर्योधनाने त्याचा भाऊ दुःशासन याला द्रौपदीला सभेसमोर आणण्याची आज्ञा दिली. दुःशासन गत्तंजित डोळ्यांनी उठला आणि पांडवांच्या निवासस्थानी शिरला आणि द्रौपदीला कठोरपणे म्हणाला, एक पांचालच्या राजकन्या, हे कृष्ण तू जिंकलास आणि हे कमळासारखे मोठे डोळे आता ये आणि तुझ्या प्रभूसाठी कुरु स्वीकारा. द्रौपदीने कपाळावर हात चोळले तेव्हा तिचा चेहरा दुःखाने फिकट झाला. धृतराष्ट्राच्या घरातील स्त्रिया जिथे होत्या तिथे ती धावून गेली, पण दुःशासनाने तिला पकडले. द्रौपदी त्यांच्या समोर उभी असताना कुरकुडीत सभामंडपलाच आणि दुःखाच्या भाराने भरून गेले होते. दुःशासनाच्या क्रूर हाताने तिची प्रतिष्ठा दुखावली होती. एका खंबीर आवाजात तिने उपस्थितांना संबोधित केले, थोडा थांबा सर्वात वाईट पुरुषांनो. दुःशासन, मला एक कृती करायची आहे, एक मोठे कर्तव्य जे मी अद्याप केले नाही. तिचे शब्द अवध्याने टपकले आणि तिचे डोळे अग्नीने चमकले. जे अंधारात चेताना दिसत होते. ती बोलत असताना सभागृहामध्ये वयसंपायांचा आवाज प्रतिध्वनित होत होता. द्रौपदीचा संताप आठवत होता. पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने ओढली गेलेली दुःखी आणि असहाय्य द्रौपदी जमिनीवर पडली. अशा प्रकारे ती कुरुच्या त्या सभेत रडली. हे दृश्य एखाद्या शोकांतिकेसारखे उघड झाले, जणू नैतिकतेचे जाळेच फुटले आहे. द्रौपदीचे शब्द नदीसारखे वाहू लागले
अरे रे, त्यापूर्वी फक्त एकदाच स्वयंवराच्या निमित्ताने मला मध्ये जमलेल्या राल्यांनी पाहिले होते आणि त्यानंतर मला एकदाही दिसले नाही. मला आज या सभेसमोर आणण्यात आले आहे. ती तिच्या असुरक्षिततेबद्दल बोलत असताना तिचा आवाज भावनेने थरथरत होता. दगीच्या नजरेसमोर एका फुलाप्रमाणे एका अवधर वजनाखाली चिरलेला होता सभा शांत झाली. त्यांचे चेहरे लास आणि अपराधीपणाने कोरले गेले. भीष्माच्या आवाजाने शांतता भंग झाली. त्याचे शब्द शहाणपणाने आणि पश्चातापाने भरलेले होते. मी आधीच म्हटले आहे, हे धन्य व्यक्ती की नैतिकतेचा मार्ग सूक्ष्म आहे. ज्याला या जगात एक बलवान माणूस नैतिकता म्हणतो त्याला इतर लोक असे मानतात. अन्यथा ते खरे असले तरी त्याच्या डोळ्यामध्ये एक सखोल समज होती. जणू तो द्रौपदीच्या आत्म्याला पाहत होता. सभेचे लक्ष युधिष्ठिराकडे वळले आणि भीष्माचे शब्द एका अनुत्तरित प्रश्नासारखे हवेत तरवले. तू जिंकलीस की नाही हे घोषित करणे त्याला शोभते. जबाबदारीचे ओझे ज्येष्ठ पांडवाच्या खांद्यावर स्थिरवले. त्याचे डोळे तीव्र प्रेम आणि चिंतेने द्रौपदीवर खेळले. त्या क्षणी सभा युधिष्ठिरच्या उत्तराच्या प्रतीक्षेत श्वास रोखून धरलेली दिसत होती. तो आपल्या कुटुंबाचा सद्गुण कायम ठेवी का की कौरवांना ग्रासलेल्या अनाराला तो बळी पडेल. पांडवांचे भवितव्य आणि खरोखरच कुरूंचे भविष्य अनिश्चितपणे संतुलनात अडकले होते. जेव्हा द्रौपदी त्यांच्या समोर उभी होती तिचे हृदय जवळजवळ दैवी वाटणाऱ्या धैर्याने धडधत होते. एका भव्य सभेमध्ये जिथे राजे आणि कुलीन लोक त्यांच्यासमोर उलगडत असलेले नाटक पाहण्यासाठी जमले होते. राजा द्रुपदाची सुंदर मुलगी यज्ञसेनी अनियंत्रितपणे रडत उभी होती. तिच्या पतीचे भाऊ भीम, अर्जुन, नकुल आणि सदैव तिच्या बाजूला शांतपणे बसले होते. त्यांचे डोळे लाजेने खाली पडले होते. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन या दुशाकडे द्वेष आणि विनोदाच्या मिश्रणाने पाहत होता. जसे यज्ञसेनीचे अश्रुशब्द पृथ्वीतील पावसासारखे वाहू लागले तसंच तिने एकत्र जमलेल्या राजांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात बोलण्याची वारंवार विनवणी केली. परंतु त्यांचे मौन कर्णबधीर झाले आणि त्यांना मूक राहिलेले पाहून दुर्योधनाचे स्मित अधिकच मोठे झाले. तो यज्ञसेनीजवळ गेला. त्याचे डोळे विजयाने चमकले आणि असे शब्द बोलले जे तिच्या नशिबावर शिक्कामोर्तब करतील. यज्ञसेनी, तो म्हणाला, तुमचा प्रश्न तुमच्या पतीच्या उत्तरावर अवलंबून आहे. त्यांना या सरदारासमोर हे जाहीर करू द्या की युधिष्ठिर त्यांचा स्वामी नाही आणि तुम्ही या गुलामगिरीच्या स्थितीतून मुक्त व्हाल. त्याचा आवाज सहानुभूतीने टपकला. धर्माचा थोर पुत्र तो स्वतः इंद्रासारखा आहे. तो तुमचा स्वामी नाही की नाही याची पुष्टी करू द्या. पांडवांचा प्रस्ताव स्वीकारा किंवा आमचा विलंब न करता, कारण आम्ही कव तुमच्या संकटात असहाय्य आहोत. दुर्योधनाच्या शब्दांनी सभागृहाच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. राजा आणि सरदारांनी एकमताने टाळ्या वाजवल्या आणि एकमेकांना टाळ्या आणि स्मितास्य करून संकेत दिले. काही जण आधी धोकात ओरडले तर काही जण युधिष्ठिरची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्सुकतेने तोंड वळून बाजूला वळून पाहत होते. जेव्हा घुबड खाली पडला तेव्हा चंदनाची पट्टी लावलेले हात असलेले भीमसेन बोलण्यासाठी उभे राहिले. सभागृहाच्या पायथ्याशी थरथर कापत त्याचा आवाज सभागृहाच्या पटलावर गडगडला. जर आपला मोठा भाऊ न्यायी राजा युधिष्ठिर आपला स्वामी नसता तर आम्ही या अन्यायासाठी कुरुवंशाला कधीही माफ केले नसते. तो आपल्या सर्व गुणांचा स्वामी आहे, अगदी आपल्या जीवनाचा देखील स्वामी आहे. जर तो स्वतःला पराभूत मानत असेल तर आपणही पराभूत झालो आहोत. आणि जर कोणी पंचालाच्या राजकुमारीच्या त्या कुलांना स्पर्श करण्याचे धाडस केले तर पहा, माझे रे पराक्रमी हात लोकडी गदासारखे भीमाच्या शब्दाने जमलेल्या राजांच्या मानक्यांना थरथर सोडले, जे त्याच्या शौर्याकडे आणि भरतीकडे आश्चर्याने पाहत होते. अगदी भीष्म, द्रोण आणि विदुर जे संयम राखण्याचा आग्रह करत होते त्यांनीही होकारार्थी मान बोलावली आणि म्हटले, हे भीम, सहन करा, तुझ्याबरोबर सर्व काही शक्य आहे. कौरव साम्राज्याच्या भल्या समामंडपात थोरणासपुत्र आणि चतुर दुर्योधन यांच्या दोदावाद सुरू होता. हा विषय होता पांचालच्या सुंदर राजकुमारी द्रौपदीचे भवितव्य, जिच्यावर युधिष्ठिराने फासे टाकून विजय मिळवला होता आणि आता ती गुलाम मानली जात होती. का सुत्याचा मुलगा कर्ण त्यांच्या समोर उभा राहिला आणि त्याने घोषित केले की भीष्म, विदुर आणि द्रोण या तीन व्यक्ती स्वतंत्र आहेत आणि मुक्तपणे त्यांचे मन बोलतात. तथापि त्याने यावर जोर दिला की द्रौपदीच्या पत्नी, सून आणि राजकुमारी या दर्जामुळे ती तिच्या पतीवर अवलंबून होती, ज्याने फासे खेळताना सर्व संपत्ती आणि अधिकार गमावला होता. भीम हा उग्र योद्धा त्याच्या पायावर उभा राहिला. त्याचे डोळे रागाने गुजळले. त्याने कर्णचे शब्द स्वीकारले, परंतु दुर्योधनाकडे आपला राग वळला आणि म्हटले की
जर त्याने द्रौपदीला समोरासमोर उभे केले नसते तर त्यांच्या शत्रूंनी असे बोलल्याचे धाडस केले नसते. भीमाला चितावणी देण्यासाठी आणि त्याचा आणखी अपमान करण्यासाठी उत्सुक असलेल्या दुर्योधनाने द्रौपदीला स्वतःची मांगी दाखवली, जी केळ्याच्या झाडाच्या फोडासारखी होती. येणाऱ्या मोठ्या संघर्षात दुर्योधनाची मांडी तोडण्याचे वचन देत असताना भीमच्या डोळ्यातून चिळकांड्या उडत होत्या. विदुर शहाणा आणि दयाळू सभेला संबोधित करण्यासाठी पुढे आला. त्याने त्यांना इशारा दिला की भरताना धोका निर्माण करणारा धोका नीतीनेच ठरवला आहे. जर सद्गुणांचा छळ केला गेला तर संपूर्ण सभा प्रदूषित होते, असा इशारा त्याने दिला. कौरव खरोखर सर्व योग्य विचारांकडे दुर्लक्ष करून पापी सलामतीमध्ये गुंतलेले होते. भीम आणि द्रौपदीला चिथावण्याचा अजूनही हेतू असलेल्या दुर्योधनाने घोषित केले की तो आपल्या भावांच्या शब्दाचे पालन करेल, परंतु त्याने युधिष्ठिराला कृष्णाला हरवले आहे हे मान्य करण्याची विनंती केली. अर्जुनाने मात्र या खेळात स्वतःला हरवण्यापूर्वी त्यांचा भाऊ खरोखर त्यांचा मालक होता असा प्रतिवाद केला. तेवढ्यात धृतराष्ट्राच्या राजवाड्यातील होमचंबामध्ये कोलाची शोकाकुल किंचाळी प्रतिध्वनी झाली. गाढवांनी त्यांच्या आरडाओरड्यांनी प्रतिसाद दिला आणि पक्षी त्यांच्या आरडाओरड्यासह सामील झाले. विदुर आणि गांधारी यांना या आवाजामागील अशुभ अर्थ समजला. विनाश जवळ आला होता. बुद्धिमान आणि न्यायी धृतराष्ट्राने आपला दुष्ट मनाचा मुलगा दुर्योधनाला द्रौपदीचा अपमान केल्याबद्दल फटकारले. त्यानंतर तो तिच्याकडे वळला आणि तिला हवे ते कोणतेही वरदान देऊ लागला. युधिष्ठिराला गुलामगिरीतून मुक्त करावे आणि त्यांच्या मुलांना गुलामाचे पुत्र म्हणू नये अशी मागणी करत द्रौपदीचे मन कृतज्ञतेने फुलले. धृतराष्ट्राने तिची पहिली इच्छा मान्य केली, पण तिला दुसरी मागण्याची विनंती केली. त्यानंतर द्रौपदीने भीम, अर्जुन आणि जुळ्या मुलांना त्यांच्या गाड्या आणि धनुष्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याची विनंती केली. राजाने होकार दिला आणि जेव्हा तिने तिसरे वरदान मागितले नाही तेव्हा त्याने तिच्या सद्गुणांचे आणि निस्वार्थतेचे कौतुक केले. म्हणून पांडवांच्या सभेमध्ये कर्णचे शब्द पांडवांच्या अंतःकरणात खोलवर शिरले. ते द्रौपदीच्या अतूट निष्ठा आणि शौर्याबद्दल बोलले. ते म्हणाले की ती तिच्या पतीच्या कुटुंबासाठी जीवनरेखा बनली आहे, ज्यामुळे त्यांना निराशेच्या विश्वासघातकी पाण्यापासून वाचवले आहे. तिने आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणले आहे, कर्णाने घोषित केले. त्याचा आवाज सभागृहातून प्रतिध्वनित होत होता. शब्दांनी भीमाला 1000 काट्यासारखी दंश झाला. आपल्या पतीच्या बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या द्रौपदीकडे पाहताना त्याला लाज आणि रागाचे ओझे आपल्या ओसरल्याचे जाणवले. या अपमानित पतीपासून आपला मुलगा कसा होऊ शकतो? भीम अर्जुना म्हणाला. त्याचा आवाज रागाने आणि दुःखाने थरथरत होता. अजून तो नेहमी शांत आणि शहाणा होता. आपल्या भावाच्या दुःखाला शांत करण्यासाठी पुढे आला. तो हळूच म्हणाला, श्रेष्ठ व्यक्ती खालच्या स्तरातील माणसांच्या कठोर शब्दांवर विसंबून राहत नाही. आपण आपल्या शत्रूंच्या चांगल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यांच्या उल्लंघनांवर नाही. परंतु भीम हा सात्वराच्या पलीकडे होता. त्याचे डोळे भीषण आतील अग्नीने झगमगत असताना भीमाने त्यांच्या शत्रूंना खचून न जाता किंवा पश्चाताप न करता ठार मारण्याची शपथ घेतली. तो त्या सर्वांचा मूळ आणि फांद्यांनी नाश करील आणि निर्विवाद राजा म्हणून पृथ्वीवर राज करील. मी शब्दांनी किंवा आज्ञेने प्रभावित होणार नाही असे त्याने घोषित केले. त्याचा आवाज विषाने टपकला होता. जेव्हा भीमाचा राग उकळत्या पातळीवर पोहोचला तेव्हा अर्जुनाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सामायिक मानवतेला आवाहन केले. त्याने आपल्या भावाकडे विनवणीच्या डोळ्यांनी पाहिले आणि हळूहळू रागाची आग कमी होऊ लागली. परंतु वृकोदराच्या अस्तित्वातून, त्याच्या कानातून, त्याच्या इंद्रियांमधून आणि अगदी त्याच्या चेहऱ्यातूनही ती पेटण्यापूर्वीचे पाहणे एक भयानक दृश्य बनले. नेहमीप्रमाणे शहाणा आणि दयाळू युधिष्ठिराने भीमाला त्याच्या मार्गात थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला. त्याने त्याच्या भावाच्या खांद्यावर आपले हात गुंडाळले आणि तो त्याच्या कानात सुखदायक शब्द बोलत असताना त्याला जवळ धरले. राजाने विनवणी केली, शांत रहा माझ्या भावा, आपण आपल्या क्रोधाला बळी पडू नये. पराक्रमी नायक हळूहळू शांत होत असताना युधिष्ठिर त्यांच्या काका धृतराष्ट्राकडे वळला, जो त्याच्या सिंहासनावर बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि कुतूहल यांचे मिश्रण कोरले गेले होते. राजा विनवणीत हात जोडून त्याच्याकडे गेला. त्या गोंधळादरम्यान शहाणा म्हाताऱ्या माणसाचे मार्गदर्शन मागत होता, ज्यामुळे त्या सवनाग्रास जाण्याची भीती होती. अखेरीस भीमाचा राग संपल्याने सभा शांत झाली. चांगल्या आणि वाईट निष्ठा आणि विश्वासघात यांच्यातील या महाकार्याच्या संघर्षातील पुढील हालचालीची वाट पाहत होती. हस्तिनापुरावर नुकताच सूर्य उगवायला सुरुवात झाली होती, ज्याने शहरावर एक उबदार प्रकाश टाकला होता. राजा युधिष्ठिर, पांडूचा मुलगा
आणि अर्जुनाचा भाऊ त्याच्या काका धृतराष्ट्रासमोर उभा होता आणि त्यांच्या भविष्यातील मार्गाचे मार्गदर्शन मागत होता आहे. राजा, तू आमचा स्वामी आहेस. युधिष्ठिर त्याच्या आवाजात सखोल आदराने म्हणाला, आम्ही काय करावे याबद्दल आम्हाला आज्ञा दे. हे भट, आम्हाला नेहमीच तुझ्या आज्ञेत राहण्याची इच्छा आहे. धृतराष्ट्राचे डोळे दुःख आणि बुद्धीच्या मिश्रणाने झाकलेले होते. त्याने आपल्या पुतण्यांसाठी येणाऱ्या संघर्षांना पाहिले होते, परंतु त्यांना त्यांची ताकद आणि चारित्र्य देखील माहीत होते. युधिष्ठिरचे संस्कृत नाव वापरून धृतराष्ट्र म्हणाला, अजातशत्रू, तुला आशीर्वाद मिळो. शांततेने आणि सुरक्षिततेने जा. माझ्या आदेशानुसार जा. जा, तुझ्या संपत्तीने तुझ्या स्वतःच्या राज्यावर राज्य का. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा करत राहिला आहे. बाळ, एका म्हाताऱ्या माणसाची ही आज्ञा लक्षात घ्या. मी दिलेला हा आरोग्यदायी सल्ला आणि जो अगदी पोषक आहारही आहे. तुम्हाला नैतिकतेचा सूक्ष्म मार्ग माहीत आहे, ज्यात मोठी बुद्धी आणि विनम्रता आहे. जिथे बुद्धिमत्ता आहे तिथे सहनशीलता आहे. म्हणून हे भट, शांततेच्या सल्ल्याचे पालन का. शत्रूंच्या वैमनस्यपूर्ण कृतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी केवळ त्यांच्या चांगल्या कृतींचे स्मरण करण्याचे महत्त्व सांगत धृतराष्ट्रांचे शब्द प्रामाणिकपणे फुटले. त्याने युधिष्ठिराला सल्ला आणि सल्ल्यासाठी खुले राहण्याचे आवाहन केले. जसे एक शहाणा वृक्ष वाऱ्यात झुकतो. दुर्योधनाचे कठोर शब्द लक्षात ठेवू नका. धृतराष्ट्र म्हणाला. त्याच्या आवाजात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या वेदनेबद्दल दुःखाचा आभास होता. जर तुम्हाला फक्त जे चांगले आहे ते लक्षात ठेवायचे असेल तर तुमची आई गांधारी आणि माझ्याकडेही पहा. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे अंतःकरण त्याच्या काकाबद्दलच्या प्रेमाने आणि आदराने भरले होते. त्याला माहीत होते की धृतराष्ट्राचे शब्द केवळ निरर्थक सल्ला नसून जुन्या राजाच्या स्वतःच्या अनुभवांचे आणि शहाणपणाचे प्रतिबिंब होते. युधिष्ठिर निघण्याच्या तयारीत असताना धृतराष्ट्राने त्याचा पुतण्या आणि त्याच्या भावांकडे पाहताना त्याचे डोळे अश्रूंनी चमकले. तुझ्यामध्ये सद्गुण आहे, अर्जुनामध्ये धैर्य आहे, भीमसेनमध्ये पराक्रम आहे आणि जुळी मुले म्हणजे वरिष्ठांबद्दलचा शुद्ध आदर आहे. तो थरथरत्या आवाजात म्हणाला आहे, अजातशत्रू, तुला आशीर्वाद मिळो. धृतराष्ट्र पुन्हा म्हणाला. त्याचे शब्द युधिष्ठिरच्या भविष्यासाठी एक आशीर्वाद आहे. खंडाप्रस्थाकडे पळत जा आणि तुझ्या चुलत भावनांमध्ये बंधुभावाचे प्रेम असू द्या. तुमचे हृदय सदा सर्व काळ सद्गुणावर स्थिर राहू द्या. मार्गदर्शनाच्या या अंतिम शब्दासह युधिष्ठिर आपल्या भावासोबत त्यांच्या भेटीसाठी निघाला. हस्तिनापूरच्या राजदरबारात पांडवांनी त्यांची संपत्ती आणि दागिने घेऊन त्यांच्या विजयाच्या केवळ आठवणी मागे सोडल्याची बातमी मिळाल्याने राजकुमारांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली. राजा जन्मेजय याने आपल्या चुलत भावनांच्या धृतराष्ट्र पुत्रांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. एक आदरणीय कथाकार वैशंपायनीने कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा दुःशासन राजवाड्यात आला तेव्हा त्याला त्याचा भाऊ दुर्योधन दुःख आणि रागाने ग्रासलेला दिसला. वैशंपायन म्हणाला, दुर्योधनचे शब्द चाकूसारखे कापले गेले. आम्ही जे जिंकले ते आमच्या वडिलांनी इतक्या मोठ्या प्रयत्नातून फेकून दिले आहे. त्याने ते सर्व आमच्या शत्रूंना दिले आहे. त्याचे सल्लागार कर्ण आणि शकुनी त्यात सामील झाले. त्यांचे मन अहंकाराने झाकले गेले. ज्यावेळी राजकुमार धृतराष्ट्राकडे गेले त्यांनी त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वळवण्याचा निर्धार केला. दुर्योधन प्रथम बोलला. त्याचे शब्द मन वळविणारे होते. पित्या, तुम्ही विस्पतीच्या राजकारणावरील सल्ल्याबद्दल ऐकले नाही का? जे चुकीचे करतात त्यांना ठार मारणे आवश्यक आहे. जर आपण पांडवांच्या संपत्तीचा वापर इतर राजांवर विजय मिळविण्यासाठी आणि नंतर त्यांना युद्धात पराभूत करण्यासाठी केला तर आपले काय नुकसान होऊ शकते. तो ठामपणे उभा राहिला. त्याचा आवाज थांबला. आम्ही शस्त्राने वेढलेल्या अर्जुनाला पुन्हा एकदा फासे खेळण्यासाठी आमंत्रित करू. आम्ही त्याला असे समजूत देऊ की तो जिंकला आहे, परंतु आम्ही गुप्तपणे युद्धाची तयारी करू. त्याचे डोळे चतुराने चमकत होते. अर्जुन आधीच हालचाल करत आहे. त्याचा गांडीव तयार आहे आणि पहा, विकोदर त्याच्या रथाला वेढी करतो तर लोकून त्याची तलवार आणि ढाल तयार करतो. सहदेव आणि युधिष्ठिर त्यांच्या सैन्याला एकत्र आणण्याच्या त्यांच्या हेतूचे संकेत देतात. द्रौपदीच्या सन्मानाचा अपमान केल्याबद्दल आपण त्यांना आम्हाला माफ करू देऊ नये. राजकुमारांच्या शब्दांवर द्वेष पसरला. प्रत्येकाची खात्री पटली की ते बरोबर होते. दुर्योधनाचा आवाज चढत्या स्वरात उठला. आम्ही पुन्हा एकदा जुगार खेळू. आम्ही पांडवांना फासे देऊन पराभूत करू
आणि त्यांना हद्दपार करू लेखतं आम्ही किंवा ते 12 वर्षे निर्वासित म्हणून जगूनंत आमच्या राज्यात परत येण्यापूर्वी आणखी 1 वर्ष अज्ञातवासात धारू फासेचा स्वामी शकुनी त्याला खेळाची रहस्य माहीत असल्याची बडाई मारत म्हणाला की पांडवांना त्यांच्या शपथेमध्ये यश मिळाले तरी राजकुमार तयार असतील. राजकुमारांच्या शब्दांचा ताप वाढू लागतात. धृतराष्ट्रांचे हावभाव बदलले, त्याचे डोळे शंकाने झाकले गेले, पण त्याच्या मुलांचा विश्वास त्याच्या घायाळ झालेल्या अभिमानावर मलमासारखा होता. शेवटी तो ठामपणे म्हणाला, पांडवांना परत आणा, त्यांना येऊ द्या आणि पुन्हा एकदा फासे खेळू द्या. दरबारातील ज्ञानी व्यक्ती द्रोण, सोमदत्त, ग्वालिका, गौतम, विदुर एका गोंधळाच्या काळात सद्गुणी गांधारी तिचा पती राजा धृतराष्ट्रासमोर उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि तिचे हृदय दुःखाने भारलेले होते. त्यांचा मोठा मुलगा दुर्योधनाच्या जन्मास राजाचा बुद्धिमान आणि बुद्धिमान सालारा विदुराने पूर्व सूचना दिली होती. हे मूल आमच्या कुटुंबाला लाज आणेल. विदुराने इशारा दिला होता. त्याचे शब्द गांधारीच्या मनात भीतीदायक सुरासारखे प्रतिध्वनित होत होते. जेव्हा ती आपल्या पतीला संबोधित करत होती तेव्हा गांधारीचा आवाज भावनेने थरथरत होता. अरे प्रिय धृतराष्ट्र, जेव्हा दुर्योधन जन्माला आला तेव्हा विदुर सत्य बोलला. तो रात्री रडत असलेल्या कोकिळासारखा अविरत रडत होता. मला भीती वाटते की तो आमच्या वंशाचा नाश होईल. तिचे शब्द नदीसारखे वाहू लागले. जेव्हा तिने आपल्या पतीला चेतावणी चिन्हांकडे लक्ष देण्याची विनंती केली, तरुण आणि मूर्खांच्या सल्ल्याने विचलित होऊ नका, ती विनवणी करू लागली. प्रिय राजा, लक्षात ठेवा की तू नेहमीच शहाणा आणि न्यायी राहिला आहेस. आपल्या शहाणपणाने आमच्या मुलांना मार्गदर्शन कर, परंतु त्यांना तुझी दिशाभूल करू देऊ नकोस राजा. धृतराष्ट्राने त्याची अभिव्यक्ती लक्षपूर्वक ऐकली. त्यात दुःखाचे आणि संकल्पाचे मिश्रण होते. त्याला विदुराचे शब्द आठवले आणि त्याच्या अंतःकरणातील अस्वस्थता वाढली. गांधारीचे शब्द त्याच्या आत्म्याला छेदणाऱ्या तीक्ष्ण बाणासारखे खोलवर गेले. ती धर्मग्रंथांबद्दल बोलली, जे दुष्ट मनाच्या लोकांना शांत करू शकले नाही, आणि जर त्यांनी मार्ग बदलला नाही तर त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या विनाशाबद्दल. दुष्ट कुत्यांद्वारे मिळणारी समृद्धी क्षमंभूर आहे, तिले साव केले, परंतु सौम्य मार्गाने येणारी शांती आणि सद्गुण येणाऱ्या पिढ्या टिकतील. गांधारीने बोलणे संपवल्यावर तिच्या पतीचा प्रतिसाद राजीनामा देऊन भरलेला होता. जर आमच्या नशिबावर शिक्कामोर्तब झाले तर तसे होऊ द्या, तो म्हणाला. त्याचा आवाज स्वीकाराने जड झाला. मी ते रोखू शकत नाही. माझ्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार जाऊ द्या आणि पांडवांना परत येऊ द्या. काही घटना त्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. हे कबूल केल्याप्रमाणे तो अपरिहार्य गोष्टींना क्षण गेला. तिच्या पतीचे शब्द ऐकून गांधारीचे डोळे निराश झाले. तिला माहीत होते की हा निर्णय त्यांना विनाशाच्या मार्गावर घेऊन जाईल, जिथून माघार घेतली जाणार नाही. माझ्या मुलांना पांडवाशी पुन्हा एकदा जुगार खेळू द्या, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम पण निराशेच्या संकेताने भरलेला. जखमेवर लेप लावण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे तो पुढे म्हणाला, कदाचित मग आपण शांतता शोधू शकू. त्या क्षणी गांधारीला असे वाटले की ती एका खडकाच्या काठावर उभी आहे, अनिश्चिततेच्या पाताळात पाहत आहे. तिला माहीत होते की तिचे शब्द कर्णबधीर कानांवर पडले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या नशिबाचा मार्ग आता सुरू झाला आहे. एकेकाळी अभिमानी आणि उदात्त वंश असलेल्या कुरु लोकांचे नशीब त्यांच्या बोटांच्या मधुमर वंशच्या कन्यांसारखे त्यांच्यापासून दूर सरकत असल्याचे दिसत होते. ती तिथे उभी असताना एका गजबजलेल्या राजवटीचा राजा, धृतराष्ट्राचा शाही संदेशवाहक, प्रीताचा मुलगा युधिष्ठिरच्या विनम्र निवासस्थानी पोहोचला. संदेशवाहकाने त्याच्या वडिलांसारखा काकाचा संदेश घेऊन युधिष्ठिरला विधानसभा सभागृहात फासे खेळण्यासाठी बोलावण्याचा संदेश पाठवला. आपली वाट पाहत असलेल्या संकटाची जाणीव असलेल्या युधिष्ठिराला तरीही कर्तव्याची एक अविचल भावना जाणवली. त्याला माहीत होते की या खेळाचा परिणाम सृष्टीचा अधिकारी पूर्वनियोजित करतो. प्राण्यांना आज्ञाधारकाच्या व्यवस्थेनुसार चांगली आणि वाईट फळे मिळतात. तो दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मी खेळतो किंवा नाही, ती फळे अपरिहार्य आहेत. त्याच्या शंका असू युधिष्ठिराला हे आव्हान स्वीकारण्यास भाग पाडले गेले. जेव्हा तो आपल्या भावासह सभागृहाच्या दिशेने पळत जात होता तेव्हा वैसांपायनचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित होत होते. ज्या माणसांवर संकटे आली आहेत त्यांची मने अस्ताव्यस्त आणि अव्यवस्थित झाली आहेत. खरे तर धूर्त शकुनीने आधीच फसवणुकीचे जाळे विणण्यास सुरुवात केली होती. युधिष्ठिराला संपत्ती आणि सामर्थ्याची आश्वासने देऊन मत पाडले होते. पराक्रमी योद्धे त्यांच्या आसनांवर परतले. त्यांची आता करणे पूर्वसूचनेने जड झाली होती. जेव्हा त्याने एक नवीन प्रस्तावाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा शकुनीचे शब्द
मजूर गुरुवा टपकले. 12 वर्षे जंगलात हद्दपार, त्यानंतर 13 वर्षे अज्ञात प्रदेशात, जे सर्वांसाठी अपरिचित होते. जर ओळखले गेले तर आणखी 12 वर्षांचा हद्दपार त्यांची वाट पाहत होता. सभागृहाचा गोंधळ चिंताव्यस्त, कुरकुर आणि हितचिंतकांच्या विनंत्यांमध्ये उफाळला. ज्याने दुर्योधनाच्या मित्रांना पुढे असलेला धोका उघड करण्याचे आवाहन केले, तरी सबून आणि कर्तव्याच्या भावनेने प्रेरित होऊन युधिष्ठिराने चेतावणीकडे दुर्लक्ष करणे निवडले. तो पुन्हा एकदा फासेवर बसला. त्याची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी नशिबाच्या भाराने झाकली गेली. हे शकुनी मी नकार कसा देऊ शकतो? त्याने राजीनामा देऊन त्याचा आवाज विचारला. मी तुझ्याशी खेळतो आहे. फासे फेकताना एकाच फेकीत विजयाची घोषणा कर. शकुनीचे स्मित मोठे होत गेले. सभागृह शांत झाले. ज्याने ही शोकांतिका पाहिली होती त्यांच्या मोठमोठ्या निश्वासाचा हा एकमेव आवाज होता. युधिष्ठिरच्या नशिबावर शिक्कामोर्तब होतात. त्याच्या निर्णयाचा भार त्याच्यावर डोंगरासारखा पडला. त्याला माहित होते की हा खेळ केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुरु राजवंशाचा नाश करेल. नशिबाचे धागे विणले गेले होते आणि आता मागे वळून भरण्याची वेळ आली नव्हती. कौरवांच्या दरबारावर सूर्य मावळत होता. राजांच्या सभेला सोनेरी चमक देत होता. एकेकाळी गर्विष्ठ आणि शक्तिशाली राज्यकर्ते असलेले प्रीताचे पराभूत झालेले पुत्र आता हरणांची कातडी आणि धान्याचे कपडे घालून जंगलात हद्दपार होण्याच्या तयारीत होते. धृतराष्ट्राचा मुलगा दुःशासन त्यांच्या डोळ्यात विजय पाहत होता. पहा, तो किंचाला, माझ्या सुप्रसिद्ध राजाचे संपूर्ण सार्वभौमत्व सुरू झाले आहे. पांडूचे पुत्र पराभूत झाले आहेत. मोठ्या धोक्यात बुडाले आहेत. आता आपण एकतर वृंद किंवा अरुंद मार्गाने ध्येय साध्य केले आहे. त्याने बडाई मारली की ते समुद्री आणि राजवटीच्या कालावधीत त्यांच्या शत्रूंपेक्षा श्रेष्ठ झाले आहेत. दुःशासनाचे शब्द पांडवांच्या अंतःकरणात 1000 बाणांसारखे घुसून गेले. भीम, प्रीताचा मुलगा, त्याच्या डोळ्यात तीव्र निर्धार घेऊन त्याच्याजवळ आला. दुष्टवनाचा खलनायक त्याने दुःशासनास फटकारले, तू राजांमध्ये अशी बडाई मारतोस का? ज्याप्रमाणे तू या बाळांच्या शब्दांनी आमची अंतःकरणे छेदतोस, त्याचप्रमाणे मी युद्धात तुझ्या अंतःकरणाला छेद देईल. सर्व प्रकारची लाज सोडून दुःशासन कुरमुती नाचत मोठ्याने ओरडत, हे गाय भीमाचा राज स्पष्ट दिसत होता. जेव्हा त्याने उत्तर दिले, दुष्ट दुःशासन, तू असे कठोर शब्द वापरतोस. कुणाची बडाई मारणे योग्य आहे? अशा प्रकारे वाईट मार्गाने संपत्ती जिंकली बंधूंनी आपल्या शत्रूंचा वध करण्याची शपथ घेतली. तेव्हा सभा आश्चर्याने पाहत होती. कुशल योद्धा अर्जुनाने शकुनीचा जावई कर्ण आणि त्यांचे पतन घडून आणणारा दुर्योधन या दुष्ट राजाला खार मारण्याचे वचन दिले. भीमाने दुःशासनाचे रक्त चहासारखे पिण्याचे वचन दिले. ते सभेतून निघून जात असताना भावाचा निधार अबाधित होता. त्यांना माहित होते की या दिवसापासून 14व्या वर्षी ते पुन्हा एकदा त्यांच्या शत्रूंचा सामना करतील, ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला होता. त्यांचे दुर्योधन, कर्ण, शकुनी आणि दुःशासन यांचे रक्त पृथ्वी लवकर प्यानसूड उगवण्याचे वचन एखाद्या भूताप्रमाणे हवेत लटकत होते. सभेला झाकून टाकणारे भावाचे शब्द निव्वळ धनुक्या नव्हते, ते स्वतः देवांना दिलेले वचन होते. आणि त्या दिवशी जेव्हा 14वे वर्ष पूर्ण होणार होते, तेव्हा त्यांचे शत्रू ऋतूतील पानांप्रमाणे त्यांच्या पुढे कोसळतील. दृढ निश्चय आणि न्यायाच्या सखोल भावनेने प्रज्वलित अंतःकरणासह पांडव जंगलात गायब झाले. त्यांनी अवज्ञा आणि आश्वासनाचा मार्ग मागे सोडला. त्यांचे राज्य परत मिळवण्याचे आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान पुनर्संचयित करण्याचे वर्ष. युधिष्ठिरासमोर जमलेल्या सभेवर सोनेरी प्रकाश टाकत भरत राज्याच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. राजकुमार उंच उभा होता. त्याचे डोळे त्याच्या प्रियजनांना निरोप देण्यासाठी तयार होत असताना चेहऱ्याचा समुद्र पाहत होते. मी सर्व भक्तांना सोडून जाऊ दे. युधिष्ठिर ठाम पण धोखाच्या छायेत म्हणाला, मी तुम्हाला निरोप देतो. भीष्म, माझ्या आदरणीय नातू राजा, सोमदत्त महान राजा, वालिका, दोन कृपा, इतर सर्व राजे, अश्वत्थामा, विदुर, धृतराष्ट्र, त्याचे पुत्र युत्सु, संजय आई सर्व दरबारी, मी तुमच्याकडे सुरक्षितपणे परत येऊ देस मागण्याचा थकाप उडाला. पण युधिष्ठिराने घेतलेल्या निर्णयाविरोधात कोणी बोलल्याचे धाडस केले नाही. इतके सहन करूनही खंबीर राहिलेल्या राजकुमाराबद्दल त्यांची अंतःकरणे अभिमानाने आणि कौतुकाने फुलली. विदुर शहाणा आणि दयाळू युधिष्ठिराला संबोधित करण्यासाठी आपल्या आसनावरून उठला. पूज्य प्रीता, तो राजकुमारीचे जन्मनाव वापरून म्हणाला, तू जंगलात जाणे योग्य नाही. तू नाजूक आणि म्हातारा आहेस आणि नेहमी आनंद जाणतोस. माझ्या निवासस्थानी माझ्याबरोबर राहा.
जसा सन्मान तू असशील. पांडवांनी डोळ्यांची देवाणघेवाण केली. त्यांचे चेहरे हे त्यांच्या काकांबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचा आणि निष्ठेचा पुरावा आहेत. हे पापरही तुम्ही म्हणता तसे असू द्या. त्यांनी एक सुराख उत्तर दिले, तुम्ही आमच्या वडिलांचे भाऊ आहात. आमच्यासाठी वडिलांसारखे आहात. आम्ही तुमच्या आज्ञा पाळतो आणि तुमच्या बुद्धीचा आदर करतो. विदुर हसला. त्याचे डोळे उबदारतेने चमकले. युधिष्ठिर भरतवंशाचा बैल, तो म्हणाला, मी तुम्हाला माझा सल्ला देतो. जो पापी मार्गाने पराभूत झाला आहे त्याला पराभवाने दुखावले जाण्याची गरज नाही. तुम्हाला नैतिकतेचे प्रत्येक नियम माहीत आहेत. अर्जुन युद्धात नेहमीच विजय असतो. भीम शत्रूंचा वध करणारा आहे. नकुल संपत्ती गोळा करतो. सहदेवाकडे प्रशासकीय प्रतिभा आहे. धौम्य वेदांशी सर्वात जास्त परिचित आहे आणि द्रौपदी सद्गुणी आणि किफायतशीर आहे. तुम्ही प्रेम पाणी तिरे बांधलेले कुटुंब आहात आणि शत्रू तुम्हाला एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही. राजकुमाराने विदुराचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे अंतःकरण त्याला दिलेल्या शून्य सल्ल्याबद्दल कृतज्ञतेने भरले. सांसारिक संपत्तीपासून ध्याने दूर राहणे मला खूप फायदेशीर ठरेल. तो म्हणाला, दुडनिश्याने भरलेला त्याचा आवाज कोणताही शत्रू जरी साखराच्या बरोबरीचा असला तरी त्याच्या विरोधात उभा राहू शकणार नाही. युधिष्ठिराने ऋषींकडून शिकलेल्या धड्यांची आठवण करून दे. विदुर बोलत राहिला, हिमावतच्या डोंगरावर मेरू सावरणी वरमध्ये कृष्णद्वैप आहे. हस्तिनापुरावर सूर्य मावत होता. गर्दीच्या रस्त्यांवर सोनेरी चमक येत होती. पण त्या शांततेत नैराश्याची भावना हवेत दाटून आली. पांडवांची प्रिय पत्नी द्रौपदी तिच्या सासू पिता कुंती यांच्या समोर उभी राहून जाण्याची परवानगी मारत होती. त्याच्या थारोळ्यात पडलेल्या कापडाच्या एका तुकड्या केस गळून पडलेली आपल्या सूनकडे पाहत असताना प्रीताचे डोळे अश्रूंनी भरून आले. माझ्या मुला तिचा आवाज दुःखाने उदमरलेला होता. प्रीता म्हणाली, आमच्यावर आलेल्या या आपत्तीबद्दल शोक करू नका. तू स्त्रीच्या कर्तव्यांची चांगली जाण असलेली आहेस आणि तुझी वागणूक अनुकरणीय आहे. द्रौपदी निघून जाण्याच्या तयारीत असताना कुंतीचे विचार तिच्या मुलांकडे पांडवांकडे वळले, ज्यांना जबरदस्तीने हद्दपार करण्यात आले होते. त्यांना निरोप देण्यासाठी ती घरातून बाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर अश्रू उघळत होते. पण तिने जे पाहिले त्याने तिला हादरवून टाकले. तिची मुले त्यांचे दागिने आणि पोशाख उतरवले, डुकरांची कातडी घातली, त्यांची डोकी लाजाळूपणे लटकली. आपल्या मुलांभोवती आनंदी शत्रू आणि दयाळू मित्रांनी वेळलेले पाहून कुंतीचे हृदय दुखावले. ती त्यांच्या दिशेने धावत गेली, प्रत्येकाला घटमिटी मारली. हे संकट तुमच्यावर का आले आहे? ती रडली. तिचा आवाज वेदनेने थरथरत होता. तुम्ही सद्गुणी सरगुणिक आणि सर्व उत्कृष्ट गुणांनी सुशोभित आहात. तुम्ही हे भाग्य मिळवण्यासाठी काय केले आहे? जेव्हा कुंतीचे शब्द धोकाच्या नदीसारखे वाहू लागले तेव्हा तिचे विचार त्यांना आतापर्यंत मार्गदर्शन केलेल्या पूर्वजांकडे वळले. त्यांची संपत्ती आणि मालमत्ता गमावल्याबद्दल आणि मार्गहीन जंगलात पुढे येणाऱ्या त्रासाबद्दल ती शोक व्यक्त केला. जर मला हे आधीच माहीत असते की तुम्हाला वनवासात राहणे नियत आहे तर ती म्हणाली, मी सतश्री पर्वतामधून परतलो नसते. पांडवांनी त्यांच्या रडणाऱ्या आईचे सांत्वन केले. त्यांची अंतकरणे दुःखाने भारावून गेली होती. अंतिम निरोप घेऊन ते कुंतीला मागे सोडून जंगलाकडे निघाले. बुद्धिमान आणि दयाळू काका विदुराने तिला तर्कयुक्त शब्दांनी सांत्वन दिले आणि तिला कळवून आपल्या घरी नेले. पांडवांच्या वनवासाची बातमी जंगलातील आगीसारी पसरता धृतराष्ट्र घराण्यातील स्त्रिया मोठ्याने रडल्या आणि कौरवांच्या क्रूरतेबद्दल त्यांची निंदा केली. राजा धृतराष्ट्र स्वतः चिंतेने ग्रासला होता. त्याच्या मुलांना धोका असलेल्या धोक्याबद्दल ध्यान करताना त्याला मनशांती मिळू शकली नाही. राजाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून विदुर राजवाड्यात घाईघाईने गेला आणि तिथे पोहोचल्यावर त्याला धृतराष्ट्राकडून एक उदास अभिव्यक्ती दिसली. क्षिप्त मला सांग, राजाने त्याच्या चिंतेने भरलेल्या आवाजात विचारले. पांडवांनी हस्तिनापूर कसे सोडले? हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांमध्ये राजा धृतराष्ट्र त्याचा विश्वासू सल्लागार विदुरासोबत बसून पांडवांच्या अचानक जाण्याबद्दल उत्तरे शोधत होता. राजाची उत्सुकता स्पष्ट होती, कारण त्याने विचारले, हे विदुर, मला सांगा, पांडव इतके वैविध्यपूर्ण वेशात आपले राज्य का सोडत आहेत? विदुर शहाणा आणि समजदार त्यांच्या प्रत्येक कृतीमागील कारणे समजावून सांगू लागला. त्याने युधिष्ठिराबद्दल सांगितले, ज्याने आपला चेहरा कपड्याने झाकला होता, ज्याचा अर्थ तो आपल्या शत्रूकडे रागावलेल्या डोळ्यांनी पाहणार नाही. दुसरीकडे भीमाने आपल्या सामर्थ्याचा अभिमान बाळगत आणि ज्यांनी त्याच्यावर अन्याय केला त्यांच्यावर ते सोडण्यास उत्सुक आपले पराक्रमी हात पुढे केले. कुशल योद्धा अजून युधिष्ठिरच्या मागोमाग गेला आणि तो चालत असताना त्याच्या भोवती वाळूंचे दाणे विखुरले. युद्धात तो लवकरच आपल्या शत्रूवर कोणत्या बाणांचा पाऊस पाडणार होता
याचे हे प्रतीक होते. सहदेव आणि नकुल माद्रीचे जुळे पुत्र त्यांची ओळख लपवून त्यांचे चेहरे धुईने वेळत फिरत होते. त्यांची प्रेसी द्रौपदी तिचे वाळलेले केस आणि रंगीत कापड घेऊन उघडपणे रडत होती. ती लवकरच विधवा होईल आणि प्रियजनांपासून दूर जाईल असे संकेत देत होती. कुष्ठवत हातात विद्वान धौम्य मृत्यूचा देव यमशी संबंधित मंत्रगत त्यांच्या पुढे चालत होता. विदुर बोलत असताना राजाची उत्सुकता धोक्यात आली. त्याने पुन्हा विचारले, पांडव आपले राज्य अशा प्रकारे का सोडतात? विदुराचे शब्द पूर्वसूचनेने घडलेले होते. जरी तुमच्या मुलांनी त्यांचा छळ केला आणि त्यांचे राज्य आणि संपत्ती लुटली तरी राजा युधिष्ठिरचे मन सद्गुणांवर स्थिर आहे. तेवढ्यात एक दिव्य कोशी त्यांच्यासमोर प्रकट झाला. त्याचा आवाज सभेमध्ये जोरात वाजत होता. तो भयंकर स्वरात बोलला, 14व्या वर्षी भीम आणि अर्जुनाच्या सामर्थ्याने कौरवांचा नाश होईल. ते शब्द अवालासारखे हवेत लटकत होते आणि त्या सकोशी नाहीसे झाले. दुर्योधन, कर्ण आणि शकुनी यांनी द्रोणाच्या संरक्षणात आश्रय घेतला आणि त्यांना त्यांचे राज्य देव केले. परंतु बुद्धिमान आणि येणाऱ्या विनाशाची जाणीव असलेल्या द्रोणाने ब्राह्मण म्हणून आपले कर्तव्य सोडण्यास नकार दिला. लवकरच त्यांच्यावर येणाऱ्या संकटाबद्दल त्यांनी त्यांना इशारा दिला. आकाशीय उत्पत्तीपासून जन्मलेले पांडव तुमच्यावर विजय मिळविणार आहेत. नीती सर्वोच्च आहे, मी त्यांचा त्याग करणार नाही. म्हणून बोलत असताना आकाशातून उल्कापिंड कोसळायला लागले आणि देवतांच्या मंदिरांमधून आणि पवित्र झाडांच्या शिखरांवरून कोले, गिधाडे आणि कावळे ओरडू लागले आणि मोठ्याने ओरडू लागले. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती आणि विजेच्या झोताने गड आकाश उजळलं. संकेत पांडवांच्या वनवासानंतर हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र चिंतेने ग्रासला होता. त्याचे राज्य सुरक्षित झाले होते, पण त्याची किंमत काय होती? पांडूचे पुतणे, त्यांचे पुतणे आणि मेहुणे यांना त्यांची संपत्ती आणि प्रतिष्ठा हिरावून घेऊन त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले होते. शहाणा आणि निष्ठावंत सल्लागार संजय धृतराष्ट्राकडे त्याच्या चेहऱ्यावर चिंता करून घेऊन गेला. हे राजा, तो म्हणाला, तू इतका शोक का करतोस? आम्ही आमच्या राजवंशासाठी संपूर्ण राज्य सुरक्षित केले नाही का? पण धृतराष्ट्राच्या डोळ्यांवर पूर्वब्रह्माची भावना होती. लवकरच पांडूच्या मुलाशी युद्धात कोण सामना करेल याची त्यांना काय भीती वाटते? संजयने विचारले. धृतराष्ट्राची प्रतिक्रिया निराशेने भरलेली होती. योद्ध्यांमधील हे बैल त्यांच्या मित्रांच्या मदतीने एक प्रचंड शक्ती आहेत. मला माझ्या स्वतःच्या मुलांच्या सुरक्षेची भीती वाटते. संकटाच्या क्षणाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचे वर्णन करताना संजयच्या अभिव्यक्तीला गंभीर वळण लागले. हे राजा, हा कपटी आणणारा तुझा मुलगा दुर्योधनच आहे. त्याने भीष्म, द्रोण आणि विदुराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि पांडवांची सद्गुणी पत्नी द्रौपदीला आपल्या दरबारात आणण्याचे तुम्हाला पटवून दिले. देवांनी स्वतः ठरवले आहे की पुरुषाच्या पतनापूर्वी वेळेपणा आणि पराभव असतो. संजय बोलत असताना त्याचे शब्द धोक आणि पश्चातापाने ओसंडून वाहू लागले. स्वतःच्या दुष्टपणामुळे आंधळे झालेल्या दुर्योधनाला चांगल्यात फक्त वाईट आणि वाईटच चांगले दिसले. त्याने द्रौपदीचा अनादर केला, तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची खिल्ली उडवली आणि जमलेल्या सर्व राजासमोर त्याने आणि कर्णाने तिच्यावर क्रूर शब्दांचा वर्षाव केला, ज्यामुळे तिला अश्रू अनावर झाले. संजयने त्याची कथा पुढे सांगताना दरबारातील वातावरण भीतीपोटी होते. हे राजा, जेव्हा मी हे पाहिले तेव्हा मला कळले की आमचे भवितव्य निश्चित झाले आहे. भरतांच्या बायका त्यांची राणी गाणारी हिच्याशी एकरूप होऊन रडल्या आणि आजही ते द्रौपदीच्या अपमानाबद्दल दररोज शोक व्यक्त करतात. अनेक अशुभ घटना समोर येत होत्या. ब्राह्मणांनी त्यांचे पवित्र विधी करण्यास नकार दिला. बाहेर वादळी वारे वाहू लागले. आकाशातून उल्कापिंड कोसळले आणि राहूने सूर्याला भस्म केले. आमचे युद्धगत पिटले होते आणि दुर्योधनाच्या स्वतःच्या अग्निगृहात कोले ओरडत होते. तेव्हा विदुराने नेहमीप्रमाणे बुद्धिमान आणि दयाळू होऊन धृतराष्ट्राला पांडवाशी शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला. हे राजा, तो म्हणाला, आमच्या दोन कुटुंबांना सुसंवादाने एकत्र आणा. पांडूचे पुत्र आपल्यापेक्षा बलवान आहेत, ते हा अपमान माफ करणार नाहीत. भीम आपल्या पराक्रमी गद्याचा नक्कीच परत येईल आणि अचूक सूड घेईल. पण धृतराष्ट्राचे हृदय त्याचा मुलाढियाच्या प्रेमामुळे भारावून गेले.